ज्या मराठी मातीने मोठी माणसं घडवली तिथेच आज मराठी शाळांना टाळं लागतंय। नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? कधी काळी ज्या शाळांच्या भिंती अननसाचा आणि आईच्या या सुरात दुमदुमायच्या, तिथेच आज भयावह शांतता आहे। कारण गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातल्या 255 मराठी शाळांना कायमचं टाळं लागलंय। म्हणजे प्रत्येक 2 ते 3 दिवसाला एक मराठी शाळा बंद होते। शिक्षण मंत्री म्हणतात, आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही, पण साहेब, निर्णय कागदावर नसला तरी वास्तवात 620 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे। 70 गावात अशी अवस्था आहे की तिथे ना पाठी उरली, ना पेन्सिल, ना मराठी शाळा। गंमत बघा, आपण आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालण्यासाठी रांगा लावतो, तिकडे मराठी शाळांचा घट घसरतोय। परिणाम 620 शाळा आज मृत्यूशय्येवर आहे। 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे। विचार करा, ज्या हातांनी पिढ्या घडवल्या ते हात आज रिकामे होणार। सरकार मोफत पुस्तकं देते, फूड गणवेश देते, पोषण आहार सुद्धा देतंय, तरी पण शाळा का टिकत नाही? प्रश्न सोयी सुविधेचा नाही, प्रश्न आहे आपल्या मानसिकतेचा। इंग्रजी यायलाच हवी, पण मराठीच्या थडग्यावर। इंग्रजीची इमली कशाला? जर आज आपण आपल्या शाळा वाचवल्या नाही तर पुढच्या पिढीला सांगायला फक्त मराठी ही आपली राज्यभाषा होती एवढंच वाक्य उरेल। मराठी शाळा टिकवण्यासाठी फक्त सरकारनेच नाही तर आपण पालकांनी काय करायला हवं? तुम्हाला काय वाटतं? आपल्या मराठी शाळा खरोखरच टिकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा।